सांगली महापालिका महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. 10 फेब्रुवारीला निवडणुकीची प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र कुणाचेच अर्ज दाखल झाले नसल्यानं निवडणूक बिनविरोध झाल्याचं स्पष्ट झालं आहे. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महाराष्ट्र वीज नियामक आयोगाची वर्षभरातली तिसरी जनसुनावणी पार पडली. यामध्ये सर्वच स्तरातनं वीज दरवाढ नको तर सध्याचे दर कायम ठेवावेत अशी ठाम भूमिका मांडण्यात आली आहे. नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा उल्लेख न केल्यानं हा मोर्चा काढला. यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिकांचा सहभाग होता. पाकिस्तानच्या पंजाब सुबेच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांच्या मेकअपसाठी सरकारनं 4 कोटींचा फंड जारी केला आहे. सरकारनं मरियम नवाज यांच्यासोबत सूचना मंत्री अदाम जाहीर बुखारी यांच्या मेकअपसाठी देखील फंड जारी केलेला आहे. बांगलादेशातून स्थानिक कांदा उत्पादन सुरू झालेलं आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे दर कोसळत आहेत. 1500 रुपयांना विकला जाणारा कांदा अवघा 500 ते 700 रुपयांना विकला जातोय. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद उमेदवार प्रदीप कंद आणि पंचायत समितीचे उमेदवार लोचन शिवणे हे उमेदवाराचे बॅनर अज्ञात व्यक्तीनं फाडले. या प्रकरणात गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी आमदार खटके यांनी केली आहे. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला. बिबट्याला नागरिकांनी कॅमेऱ्यात चित्रित केलं. मात्र यानंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं. तर वन विभागानं बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. संसदेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांच्यात जोरदार वाद झाला. राहुल गांधींनी रवनीत सिंग यांना देशद्रोही मित्र म्हटलं तर त्यांनी गांधींना देशाचे शत्रू असं संबोधलं. जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांविरोधात कारवाई केली आहे. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी ऑपरेशन किया राबवण्यात आलं. या ऑपरेशनमध्ये 2 दहशतवाद्यांचा मृत्यू झाला. यूपीच्या गाझियाबादमध्ये 9व्या मजल्यावरून 3 अल्पवयीन बहिणींनी उडी मारून आत्महत्या केली. या तिन्ही बहिणी कोरियन लव्ह गेम नावाच्या ऑनलाईन गेम खेळत होत्या. पोलिसांना 8 पानांची सुसाईड नोटही सापडली आहे. अमेरिकन नौदलानं अरबी समुद्रामध्ये USS अब्राहम लिंकन या विमानवाहू युद्धनौकेकडे जाणारा इराणी ड्रोन पाडला. यामुळे दोन्ही देशांमधला तणाव पुन्हा वाढला. उत्तराखंडमधील धामी सरकारनं मदरसा बोर्ड रद्द केला आहे. सरकारनं मदरसा बोर्डाच्या जागी उत्तराखंड राज्य अल्पसंख्याक शिक्षण प्राधिकरणाची स्थापना केलेली आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत ईशान्येकडील मणिपूर राज्यात NDA सरकार पुन्हा स्थापन होणार आहे. विधिमंडळ पक्षाच्या नेत्या युमनम खेमचंद सिंग यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसह आणि आमदारांनी राज्यपाल अजय कुमार भल्ला यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केलेला आहे.